तुम्हाला पण असं रिअलिस्टिक हेअर ड्रॉइंग करायला शिकायचं आहे का? तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा. नमस्कार, मी पूजा. आजच्या व्हिडिओमध्ये आपण रिअलिस्टिक हेअर ड्रॉइंग करायला शिकणार आहोत. त्यासाठी आपल्याला आर्ट मटेरियल लागणार आहे, ते म्हणजे 2 आपल्या आय शॅडोचे मेकअप ब्रश, सोबतच गरज पडल्यास आपले वॉटर कलरचे फ्लॅट ब्रश लागणार आहेत, 1 HB ची ग्राफाईट पेन्सिल आणि आपल्या 3 चारकोलच्या पेन्सिल, हार्ड, मीडियम किंवा न्यूट्रल आणि सॉफ्ट पेन्सिल, सोबतच मोठा मेकअप ब्रश, इरेझर, पेन्सिल इरेझर किंवा मोनो इरेझर आणि निडेबल इरेझर आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बुस्ट्रोचा मीडियम साईजचा पेपर. व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसत आहे मी रेफरन्स फोटोसुद्धा दाखवलेला आहे. हा रेफरन्स फोटो जो आहे तो आपण ड्रॉ करून घेणार आहोत आउटलाईन. त्याच्यासाठी आपण ग्राफाईट पेन्सिलचा यूज करणार आहोत. एकदम लाईट ड्रॉ करून घेणार आहोत, जास्त डार्क ड्रॉ करून घ्यायचं नाही, कारण त्याच्यानंतर आपल्याला ते इरेज करून चारकोल पेन्सिल त्याच्यावरती अप्लाय करायचे आहे. त्याच्यामुळं खूप डार्क ड्रॉ करून घ्यायचं नाही. हेच आपलं रँडम ड्रॉ करून घ्यायचं आहे. आपलं मेन फोकस आहे ते म्हणजे हेअर ड्रॉइंग. त्याच्यामुळं चेहरा व्यवस्थित आलाच पाहिजे असं काही नाही. मैत्रिणींनो, व्हिडिओ मोठा होईल म्हणून मी आउटलाईन ड्रॉ करून घेतलेला आहे, तुम्ही बघू शकता. आणि मी त्याच्यानंतर निडेबल इरेझर घेतली आहे आणि व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे आपण ते ग्राफाईट पेन्सिलने जे आउटलाईन ड्रॉ करून घेतले होतं ते थोडंसं इरेज करून घेणार आहोत. पूर्ण इरेज करायचं नाही, आपल्याला दिसतील अशा आउटलाईन ठेवायच्या आहेत. तिथे एक टिप देत आहे की ग्राफाईट पेन्सिलवरती चारकोल पेन्सिल चालत नाही, त्याच्यामुळे आपण हे इरेज करून घ्यायचं आहे. चारकोलवरती ग्राफाईट चालतं पण ग्राफाईटवर चारकोल चालत नाही, बघू शकता. त्याच्यानंतर आउटलाईन ड्रॉ करण्यासाठी मी चारकोलची हार्ड पेन्सिल घेतलेली आहे. व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे आउटलाईन ड्रॉ करून घ्यायची आहे. आउटलाईन ड्रॉ करून झाल्यानंतर सेम म्हणजे हार्ड पेन्सिलनेच आपण ज्या ठिकाणी डार्क हेअर दिसत आहेत, आपल्याला काळे केस दिसत आहेत, त्या ठिकाणी आपण लाईट प्रेशरने थिन हेअर ड्रॉ करून घेऊ. आणि जिथे हायलाईट पॉईंट आहेत, म्हणजे हायलाईट म्हणजे काय, तर ज्या ठिकाणी आपल्याला लाईट चमकलेली दिसत आहे त्या ठिकाणी पेन्सिल यूज करायची नाही, ती जागा रिकामी सोडायची आहे, जेणेकरून आपल्याला तो हायलाईट करायचा पॉईंट आहे असं लक्षात राहील. आणखी एक टिप अशी, कधी पण हेअर ड्रॉ करताना कायम आपली पेन्सिल शार्प करून घ्यायची आहे. ब्लंट हेअर काढायचे नाहीत. ब्लंट म्हणजे काय, तर जाड हेअर काढायचे नाहीत. एकदम पातळ हेअर येण्यासाठी आपण कायम पेन्सिलला शार्प करून घ्यायचं आहे. मैत्रिणींनो, व्हिडिओ मोठा होईल म्हणून मी टाईमलॅप्स करून व्हिडिओ बनवलेला आहे. तर फर्स्ट लेअर पासून ते शेवटच्या लेअरपर्यंत आपण लाईट टू डार्क असं जायचं आहे कोणतं पण स्केच काढताना. तर तुम्ही बघू शकता आपलं हेअर ड्रॉ करून झालेले आहेत. आता आपण ब्लेंड करण्यासाठी दोन्हीपैकी कोणता पण एक मेकअप ब्रश यूज करायचा आहे. तर चौथी टिप अशी की कधी पण ब्रश यूज करताना तो ब्रश चेक करायचा आधी की ब्रशला आधी चारकोल पावडर तर लागलेलं नाही ना. माझ्याकडून तुम्ही बघू शकता चुकून चारकोल पावडर होती ब्रशला आणि मी तसंच यूज केलं तर जास्त डार्क झालं. तर ती दुसऱ्या पेपरवरती ट्राय करून बघायचा, त्याच्यावरती पावडर नाही ना, एक्स्ट्राची चारकोल पावडर ब्रशला लागून द्यायची नाही. जे आपण हेअर ड्रॉ केलेले आहे पेन्सिलच्या मदतीने तेच व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे ब्लेंड करून घ्यायचं आहे. आणि आणखी एक लक्षात ठेवायचं, फर्स्ट लेअर देताना कधीच जो आपण हायलाईट पॉईंट ठेवला आहे त्याच्यामध्ये ब्लेंडिंग जाऊन द्यायची नाही. थोडीशी स्ट्रोक मारायचे पण एकदम त्याच्यामध्ये जाऊन द्यायचं नाही. तर तुम्ही बघू शकता सेकंड लेअरसाठी मी मीडियम पेन्सिल घेतलेली आहे. सेम प्रोसेस करायची आहे. मध्ये थोडंसं हेअर ड्रॉ करायचे आहेत. एकदम सगळे हेअर स्ट्रेट ड्रॉ करायचे नाही, तर स्ट्रोक द्यायचे आहेत. आपले हेअर व्यवस्थित रिअलिस्टिक दिसायला सुरुवात होईल. त्याच्यानंतर तुम्ही बघू शकता सेम प्रोसेस ब्रशने ते ब्लेंड करायचं आहे. सेकंड लेअर ब्लेंड करताना थोडेसे त्याचे स्ट्रोक हायलाईट पॉईंटमध्ये गेले तर चालू शकतात, पण जास्त पण ग्रे कलर होणार नाही याची काळजी घ्यायची आहे. मैत्रिणींनो, हे हेअर ड्रॉ करण्यासाठी आपण 2 पार्टमध्ये ड्रॉ करणार आहोत. व्हिडिओ खूप मोठा होईल म्हणून फक्त आजच्या व्हिडिओमध्ये वरचा भाग ड्रॉ करून दाखवत आहे. खालचा जो पार्ट आहे तो आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघू. मैत्रिणींनो, थर्ड लेअर ड्रॉ करताना पुन्हा एकदा मी मीडियम पेन्सिलचा यूज करत आहे. व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे स्टेप फॉलो करायचे आहेत. आणि तुम्ही बघू शकता मी थोडेसे जे आपलं हायलाइटेड पॉईंट होता त्याच्यामध्ये थोडेसे नॉर्मल लाईट प्रेशरने हेअर ड्रॉ केलेले आहेत. पूर्णच प्लेन दाखवायचं नाही, त्याच्यामुळं थोडेसे नॉर्मल कुठेतरी हेअर ड्रॉ करायचे आहेत आणि व्यवस्थित ब्लेंड करून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकता डोक्याचा जो केसांचा जो वरचा भाग आहे त्या ठिकाणी मी वरून खाली स्ट्रोक घेत आहे आणि खालच्या बाजूचा जे कपाळाचा भाग आहे तिथलं स्ट्रोक मी खालून वरती जात आहे. त्याच्यानंतर आणखी रिअलिस्टिक दिसण्यासाठी आपण चारकोल पावडरचा डायरेक्टली वापर करणार आहोत. त्याच्यासाठी मी एका पेपरवरती चारकोल पावडर टेस्ट करून घेत आहे. तुम्ही बघू शकता खूप डार्क पण घ्यायचं नाही, थोडंसं चारकोल पावडर टेस्ट करून घ्यायचे आहे. आणि व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे ज्या ठिकाणी डार्क कलर आहे त्या ठिकाणी आपण ब्रशच्या मदतीने डार्क हेअर ड्रॉ करून घेणार आहोत.
मैत्रिणींनो, चारकोल पावडर यूज करताना लक्ष देऊन यूज करायचे आहे. तुम्ही बघू शकता माझ्याकडून एक दोन ठिकाणी जास्त डार्क झाले आहे, तर मी निडेबल इरेजरच्या मदतीने ते इरेज करून घेतलेलं आहे. त्याच्यानंतर मी 4th लेअर देण्यासाठी सॉफ्ट पेन्सिलचा यूज करत आहे. तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता या प्रकारे सॉफ्ट पेन्सिलने पण स्ट्रोक मारून घ्यायचे आहेत आणि त्याच डिरेक्शनने ब्लेंड पण करून घेणार आहोत. यावेळेस जे आपल्या ब्रशला एक्सेसिव्ह राहिलेली पावडर आहे त्याच्या मदतीने आपण हायलायटेड पॉईंटमध्ये सुद्धा ब्लेंड करून घेणार आहोत. जो हायलायटेड पॉईंट आहे जास्त व्हाईट दिसणार नाही याची पण काळजी घ्यायची आहे. आणि त्याच्यानंतर जे आपले मेकॅनिकल पेन्सिल आहे किंवा लीड पेन्सिल म्हणतो आपण, त्या पेन्सिलने सुद्धा थोडेसे हेअर ड्रॉ करून घ्यायचे आहेत. आणि मोनो इरेजर असेल तर मोनो इरेजरने किंवा हे जे मी पेन्सिल इरेजर यूज केले आहे त्या पेन्सिल इरेजरने आपण व्हाईट हेअर्स ड्रॉ करणार आहोत. म्हणजे आपल्या स्केचला रिअलिस्टिक लुक येईल. आणि जो फोरहेडचा भाग आहे त्या ठिकाणी पण आपण थोडंसं ब्रशने ब्लेंड करून घेणार आहोत. आणि थोडेसे केस बाहेर निघलेले आहेत असं दाखवण्यासाठी आपण थोडंसं मेकॅनिकल पेन्सिलने थोडेसे हेअर ड्रॉ करून घेणार आहोत त्याच्यासाठी. किंवा आपण हार्ड पेन्सिलसुद्धा यूज करू शकतो. आणि मोठा ब्रश मी याच्यासाठी यूज केला आहे ज्याच्यामुळे जे आपण इरेज केलेले कचरा होता तो काढून टाकण्यासाठी हाताचा वापर न करता मी त्या ब्रशचा वापर केलेला आहे. मैत्रिणींनो, आजची हेअर ड्रॉइंगचा फर्स्ट पार्ट तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. नेक्स्ट पार्ट पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.